नमस्कार। या सत्रात आपण मॅन्युअल कंट्रोलसह होम लाइटनिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करावी याबद्दल शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। सोलर होम लाइटनिंग सिस्टीम बद्दल माहिती करून घेणे, त्याच्या ऑपरेशन्सची तत्वे समजून घेणे, सोलर होम लाइटनिंग सिस्टीमचे कंपोनेंट्स ओळखणे, छतावर सोलर पॅनल लावण्यामधील महत्त्वाचे मुद्दे, सोलर होम लाइटनिंग सिस्टीमची योग्य देखभाल कशी करायची ते माहिती करून घेणे आणि घरांच्या छतांवर सोलर पॅनल्स बसवण्याच्या स्टेप्स ते कसे करायचे हे जाणून घेण्यात यशस्वी व्हाल। सोलर होम लाइटनिंग सिस्टीमला स्मॉल सोलर सिस्टीम, सोलर डीसी होम लाइटनिंग आणि सोलर डीसी लाइटनिंग म्हणून ओळखले जाते। ही सिस्टीम घरासाठीची सोलर सिस्टीम आहे। ही सिस्टीम घरे, मंदिरे किंवा फार्म हाऊसेसमध्ये लावली जाऊ शकते। यासाठी ट्रान्समिशन लाईन किंवा रूट केबलच्या सेटअपची आवश्यकता नसते किंवा कोणतेही विशेष व्यवस्थापन किंवा नियंत्रण म्हणजे कंट्रोलही आवश्यक नसतो। स्मॉल सोलर होम लाइटनिंग सिस्टीममध्ये ऊर्जेचा सोर्स म्हणून सूर्यप्रकाश वापरला जातो। त्यामुळे एसपीव्ही मॉड्यूल जिथे लावण्यात येते त्या जागेवर झाडे, इमारती किंवा अन्य कोणत्याही संरचनेमुळे सावली येऊ नये। माउंटिंग स्ट्रक्चर बसवण्यासाठी ती जागा योग्य असावी आणि बॅटरी व चार्ज कंट्रोलरच्या जवळ असावी। सोलर होम लाइटनिंग सिस्टीमच्या घटकांमध्ये एसपीव्ही मॉड्यूल, चार्ज कंट्रोलर, बॅटरी, कंट्रोल स्विचेस मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक, डायरेक्ट करंट सप्लाय डीसी केबल्स, पीव्हीसी कंड्यूट पाइप्स, डीसी एलईडी बल्ब, डीसी फॅन, एफएम रेडिओ, माउंटिंग स्ट्रक्चर आणि सॉकेट्सचा समावेश होतो। सोलर होम लाइटनिंग सिस्टीम सारख्या घरगुती उत्पादनांसाठी सोलर फोटोवोल्टिक म्हणजेच एसपीव्ही सिस्टीम ही खास डीसी लोडसाठी तयार केली जाते। डीसी हे स्थिर परिमाण किंवा सर्वात मोठे असते आणि चालू होण्याच्या क्षणापासून ते बंद होण्याच्या क्षणापर्यंत समान एम्प्लिट्यूडवर राहते। व्होल्टेज सोर्सचे ध्रुवीकरण म्हणजेच पोलॅरिटी बदलत नाही। या सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या डीसी केबल्स किंवा सोलर वायर तांबे किंवा ॲल्युमिनियम पासून तयार केलेल्या असतात। या साहित्यामुळे विश्वासार्ह जोडणी उपलब्ध होते आणि सोलर पॅनलमधून घरांमध्ये वीज हस्तांतरित होऊ शकते। 4 मिलीमीटर डीसी केबलच्या आतमध्ये असलेली प्रत्येक वायर वाहक म्हणजे कंडक्टर म्हणून काम करते आणि अशा अनेक कंडक्टर्सनी मिळून केबल बनलेली असते। डीसी एलईडी बल्ब हे प्रभावी आणि स्वस्त असल्याने सोलर होम लाइटनिंग सिस्टीममधील ते प्रकाशाचे एलिमेंट्स आहेत। हे बल्ब विविध प्रकारच्या वॅटेज रेटिंगसह उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ 3 वॅट्स, 5 वॅट्स, 7 वॅट्स आणि 9 वॅट्स। प्रकाशाच्या आवश्यकतेनुसार आणि सिस्टीमच्या वॅटेज क्षमतेनुसार यूजर कोणत्याही प्रकारचा बल्ब निवडू शकतात। डीसी फॅन्स हे सहसा 15 वॅट्स वॅटेज रेटिंग पासूनचे टेबल फॅन्स असतात आणि 25 ते 40 वॅट्स वॅटेज रेटिंगसह सिलिंग फॅन असतात। एसपीव्ही मॉड्यूल सोलर ऊर्जा मिळवते आणि ती विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते। लाइटनिंग सिस्टीम ही विद्युत ऊर्जा दिवसाच्या वेळेत साठवते, रात्रीच्या दरम्यान एलईडी बल्ब व पंख्यांना ती ऊर्जा पुरवते। यामध्ये वीज साठवण्यासाठी रिचार्ज करता येण्याजोगी बॅटरी आणि दिवसाच्या प्रकाशातील चार्ज कंट्रोलर यांसारखी आवश्यक उपकरणे असतात। माउंटिंग संरचना ही पॅनल्स विशिष्ट दिशेने व सर्वात शेवटच्या कोनाला म्हणजे हॉरिझॉन्टल अँगल म्हणजेच एझिमथ चढवण्यासाठी वापरली जाते। हे स्ट्रक्चर स्टीलचे बनलेले असते व त्यावर गंज प्रतिरोध रंग लावलेला असतो। तसेच
त्यासाठी योग्य ती भिंत व खांब आवश्यक असतो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा पाया आवश्यक असतो. माउंटिंग स्ट्रक्चरची स्थापना ही जमिनीच्या पृष्ठभागाला काटकोनात असावी. SPV पृष्ठभाग हा दक्षिणेकडे आतील बाजूस योग्य प्रकारच्या आतील अँगलसह झुकलेला असावा. या सर्व परिस्थितींची पूर्तता झाली की माउंटिंग स्ट्रक्चर खिळे किंवा सिमेंट कॉन्क्रीटने घट्ट बसवले जाते. जेव्हा आपण छतांवर सोलर पॅनल्स लावण्याचे आणि त्यातून घराला ऊर्जा मिळवण्याचे नियोजन करतो तेव्हा अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक पॅनलमधून किती ऊर्जा निर्मिती होऊ शकते, याशिवाय किती आणि कोणत्या आकाराच्या पॅनल्सची गरज आहे आणि ते छतावर कसे काम करतील याचा विचार केला पाहिजे. तसेच सोलर पॅनलसाठी योग्य दिशा कोणती आहे याचाही विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. छतावरील सोलर पॅनल्समधून किती ऊर्जा निर्मिती होऊ शकते यासाठी सोलर पॅनल कोणत्या दिशेला बसवण्यात आले आहे हा खूप महत्त्वाचा घटक ठरू शकतो. दक्षिण किंवा उत्तर गोलार्धातील ठिकाणानुसार सोलर पॅनल्स हे अनुक्रमे उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून असावेत असा पारंपरिक सल्ला दिला जातो. जास्तीत जास्त ऊर्जा निर्मितीसाठी तुमचे सोलर पॅनल जास्तीत जास्त थेट सूर्यप्रकाशाच्या दिशेने असावेत. उत्तर गोलार्धातील घरांसाठी पॅनल दक्षिणेकडे तोंड करून असावेत. दक्षिण गोलार्धातील लोकांसाठी सोलर पॅनल उत्तरेकडे तोंड करून असावेत. दक्षिणेकडे तोंड असलेली पॅनल्स 30 ते 40 अंशांमध्ये कललेली असावीत. पण हे अँगल्स वेगवेगळे असतात आणि घरांच्या अक्षांशांच्या समान असतात. हे अँगल्स अशा विशिष्ट स्थितीत असण्याचे कारण म्हणजे सूर्यप्रकाश पॅनलवर लंब कोनात पडला पाहिजे, ज्यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती होते. छतावर सोलर पॅनल्स छताच्या वाशांचा म्हणजे रॅफ्टरचा नांगरासारखा आधार घेऊन आडवे किंवा उभे लावले जातात. सहसा घराला माउंट्स जोडण्यासाठी स्टीलच्या बोल्ट्सचा वापर केला जातो. बॅटरी फक्त SPV मॉड्यूलनेच चार्ज होतात आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे उत्पादन ऑटोमॅटिक एका दिवसापेक्षा जास्त काळ काम करू शकत नाही आणि पावसाळ्यात लाईट्स मानवी हातांनीच म्हणजेच मॅन्युअली बंद केले गेले पाहिजेत. जर असे झाले नाही तर बॅटरी लगेचच बंद पडू शकतात. ज्या सोलर पॅनलची योग्य रीतीने व्यवस्थित देखभाल केली जाते त्यांना देखभाल खर्च अगदी कमी लागतो. नियमित देखभालीमध्ये बॅटरी, SPV मॉड्यूल्स, कंट्रोलर, प्रकाश देणारी वस्तू म्हणजे ल्युमिनरी आणि सर्व प्रकारच्या विद्युत जोडण्या म्हणजेच इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स यांचा समावेश होतो. बॅटरींची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. जास्त काळ चालण्यासाठी बॅटरी दर 6 महिन्यांनी स्वच्छ केल्या गेल्या पाहिजेत. त्यांचे इलेक्ट्रोलाइट स्तर तपासले गेले पाहिजेत. त्या उच्च दर्जाच्या चार्ज स्तरामध्ये असल्या पाहिजेत. ॲसिड गळतीचा धोका टाळण्यासाठी बॅटरी बाहेर काढून त्यांची स्वच्छता करावी आणि जर गळती झाली तर ते धुवून काढण्यासाठी जवळच पाणीही ठेवावेत. तसेच इलेक्ट्रोलाइटची लेव्हल दर महिन्याला तपासली जावी आणि ते टॉपअपही केले गेले पाहिजे. सोलर पॅनल बसवण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती उपकरणे व साधने आहेत का याची खात्री करून घ्या, जसे की सोलर PV पॅनल माउंटिंग स्ट्रक्चर, DC केबल्स, PV कंड्यूट पाईप्स, उपकरणे इत्यादी. डे लाईट चार्ज कंट्रोलर 12 व्होल्ट्स 10 अँपियर, सोलर बॅटरी 12 व्होल्ट्स 100 अँपियर तास, सोलर पॅनल 75 वॅट्स, DC लोड 12 व्होल्ट्स, LED लाईट 3 वॅट्स किंवा 5 वॅट्स, DC फॅन आणि FM रेडिओ, सॉकेट्स, स्विचेस इत्यादी. सर्वप्रथम छतावर किंवा जमिनीवर मार्गदर्शन केल्याप्रमाणे माउंटिंग स्ट्रक्चर बसवा. त्यानंतर या स्ट्रक्चरवर SPV पॅनल बसवा आणि पॅनलला DC केबल्स जोडा. त्यानंतर केबल PVC कंड्यूट पाईप्समधून काढा आणि ती कंट्रोल बॉक्सपर्यंत आणा.
आता चार्ज कंट्रोलर मुख्य कंट्रोलर स्विच फिक्स करा आणि कंट्रोलर बॉक्सवर आउटपुट टर्मिनल बॉक्स बसवा. आवश्यक लाइटिंग लेआउटला वायर लावा आणि DC लोडला जोडा. त्यावेळेस आउटपुट स्विच ऑफ ठेवा. यानंतर सोलर पॅनल आउटपुटला चार्ज कंट्रोलरच्या इनपुटशी जोडा. सर्व वायरिंग व खांब योग्य तऱ्हेने जोडले गेले आहेत ना याची खात्री करा. वरील कनेक्शनमध्ये कोणतीही चूक आढळल्यास ती त्वरित दूर करा आणि आउटपुट स्विच ऑन करा. एका मागोमाग एक असे प्रत्येक कंट्रोल स्विच वापरून लोड तपासा आणि निरीक्षणांची नोंद करा. आता आपण मॅन्युअल कंट्रोलसह होम लाइटनिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करावी या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही मॅन्युअल कंट्रोलसह होम लाइटनिंग सिस्टीम काय आहे हे जाणून घेण्यात, त्याची कार्यान्वयन तत्वे म्हणजे ऑपरेशनल तत्वे, होम लाइटनिंग सिस्टीमचे कंपोनंट्स ओळखण्यात, छतावर सोलर पॅनल चढवताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे, मॅन्युअल कंट्रोल होम लाइटनिंग सिस्टीमची योग्य देखभाल कशी करायची आणि घरांच्या छतांवर सोलर पॅनल चढवण्याचे टप्पे याबद्दल माहिती करून घेण्यात सक्षम झाला असाल.